नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यातून तुम्हाला खरंच फायदा होतो का, याच प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर जास्त वेळ न घेता आपण येऊयात आपल्या स्क्रीनवरती। तर स्क्रीनवरती आल्यानंतर मी इथे काही डेटा डाउनलोड केलेला आहे, तो पहिला मी तुम्हाला दाखवतो। तर हा डेटा मी एमफीच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं डाउनलोड केलेला आहे। आता हा पूर्ण 4-5 वर्षाचा डेटा आहे आणि त्यातला काही डेटा मी काढून साईटला घेतलेला आहे। तर आता या डेटाचा अर्थ काय, तर एनएव्हीचा डेटा आहे हा, की कोणत्या दिवशी किती एनएव्ही होता ते याच्यामधून आपल्याला समजतं। 2021 पासूनचा हा डेटा आहे। 2021 मध्ये जो फंड मी घेतलेला आहे त्या फंडचा एनएव्ही होता 68 रुपीज। फेब्रुवारीमध्ये त्या फंडचा एनएव्ही झाला 70 रुपये। मार्च 2021 मध्ये त्याचा एनएव्ही झाला 74 रुपये। त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये एनएव्ही झाला 71 रुपये। त्यानंतर मे 2021 मध्ये एनएव्ही झाला 76 रुपये। या 5 महिन्यांचं जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर ते ॲव्हरेज आहे 72 रुपये। म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक पद्धतीने जर तुम्ही या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत गेला असतात तर तुमचा एनएव्हीचं प्राईस किती झाली असती, 72 रुपये तुम्हाला ॲव्हरेज प्राईस झाली असती। आणि नेक्स्ट मंथ म्हणजे जून 2021 मध्ये एनएव्हीची प्राईस होती 81 रुपये। म्हणजे 10 रुपयाचा प्रत्येक युनिट मागे तुम्हाला फायदा झाला। आता हे तर झालं मी तुम्हाला SIP बद्दल सांगितलं, पण हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही लमसममध्ये केली असती तर तुम्हाला ती व्हॅल्यू मिळाली असती 68 रुपीज। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट 2021 मध्ये जानेवारीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्हाला एनएव्ही मिळाला असता 68 रुपीज। आणि आता त्या एनएव्हीची प्राईस आहे जून 2025 मध्ये एनएव्ही प्राईस आहे 193 रुपीज। 193 मायनस 68 आपण करतोय, तर जवळपास एका युनिट मागे 125 रुपयाचा फायदा झाला असता जर लमसम इन्व्हेस्टमेंट तेव्हापासून केली असती तर। आता याच फंडमध्ये जर 10 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती जानेवारी 2021 मध्ये, तर पहा इथे 10 लाख रुपये घेतोय मी, डिवायडेड बाय 68 करतो, तर आपल्याला टोटल युनिट्स मिळतील। म्हणजे या फंडमधून आपल्याला टोटल युनिट्स मिळाले 14,651 रुपये त्यावेळेस। आता या युनिटची प्राईस किती आहे ते पहा। आपण हे सिलेक्ट केलं 14,651 रुपये इंटू आताचा रेट किती आहे 193 रुपीज, एंटर केलं तर जवळपास 10 लाखाची व्हॅल्यू 28 लाख रुपयांमध्ये कन्वर्ट झालेली आहे। म्हणजे 2021 मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जानेवारीच्या, आणि आता 2025 म्हणजे 21, 22, 23, 24 आणि 25 5 वर्षामध्ये 5 वर्ष 5 महिन्यांमध्ये तुमच्या 10 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू झालेली आहे जवळपास 28 लाख रुपये। आत्तापर्यंतचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण की हे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि त्यानंतरच हे अशा प्रकारचे व्हिडिओज बनवता येतात। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील आणि त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला वेळोवेळी येत राहील। अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट जर आपण केली तर लॉंग टर्ममधून आपल्याला त्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतात, पण त्यासाठी लॉंग टर्म असणं आणि थांबणं खूप गरजेचं आहे। आता 2021 मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि पुढचे 5 वर्ष जर किंवा वर्षभर जर त्यांनी पाहिलं तर त्यातून त्यांना काहीही गेन झालेला दिसला नसता। म्हणून सांगतो, जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहिलात तर त्यातून चांगली वेल्थ क्रिएट करता येते। पण मी कधीही तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही पूर्णच्या पूर्ण अमाऊंट तुमची 10 लाख रुपये एकाच टाईपच्या या फंडमध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी। ज्यावेळेस तुम्ही 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट करत आहात तर त्यावेळेस तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही डायव्हर्सिफाय ठेवायला हवा। म्हणजे त्यामध्ये तुमच्याकडे लार्ज कॅप असायला हवा, मिड कॅप असायला हवा, स्मॉल कॅप असायला हवा, मल्टी कॅप असायला हवा किंवा मग फ्लेक्झी कॅप फंड असायला हवा। तर अशा 4-5 फंड्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असायला हवी, ना की तुम्ही एकाच फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करावी। जर तुम्हालाही अशा प्रकारची लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा SIP सुरू करायची असेल आणि ती माझ्या थ्रू करायची असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता। किंवा जर तुम्हाला मला ऑफिसमध्ये येऊन भेटायचं आहे तर स्क्रीनवरती ॲड्रेससुद्धा तुम्हाला दिसत असेल, त्या ॲड्रेसवरती येऊन तुम्ही मला ऑफिसमध्ये भेटून व्यवस्थित आपण याबद्दल डिस्कशन करून नंतर ठरवू शकतो की आपण कोणत्या फंड्समध्ये आणि कशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। आता हे तर झालं मी तुम्हाला एका फंडबद्दलचं सांगितलं, पण ह्या फंडमध्ये
लॉंग टर्ममध्ये त्यांनी थांबलेत म्हणून तुम्हाला त्यातून त्यांना गेन मिळाला. जर तुम्ही कोणत्याही फंडमध्ये शॉर्ट टर्मसाठी थांबलात तर त्यातून तुम्हाला गेन मिळणार नाही किंवा त्यातून तुमची वेल्थही क्रिएट होणार नाही. आणि एकाच फंडमध्ये सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट करणं कधीही ॲडवायजेबल नाही. आता मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की तुमचा पोर्टफोलिओ जर तुम्ही डायव्हर्सिफाय ठेवला तर त्यातून तुम्हाला काय फायदा होईल ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता इथे पहा, जर आता आपण इथे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट घेतो आहे 10 लाख रुपये, मी 10 लाख रुपये घेतो आहे आणि आपला इन्व्हेस्टमेंट होरिझॉन आहे 10 वर्षासाठी आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट ठेवायची आहे आणि जवळपास 12% आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करू शकतो की मला त्यातून मिळायला हवे. आता ह्या 10 वर्षामध्ये 12%च्या हिशोबाने जवळपास 31 लाख रुपये झाले आणि मगाशी जो फंड मी तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये तर 5च वर्षात जवळपास 28 लाख रुपये झाले 10 लाख रुपयाचे. पण ही इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही एकाच फंडमध्ये केली आणि त्या फंडने जर तुम्हाला फक्त 10% किंवा 9% रिटर्न दिले तर ती इन्व्हेस्टमेंट फक्त 23 लाख रुपये होईल. पण जर तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही डायव्हर्सिफाय ठेवला, एखाद्या फंडमधनं तुम्हाला 9% मिळतील, दुसऱ्या फंडमधनं तुम्हाला 12 मिळतील, तिसऱ्या फंडमधनं तुम्हाला 15 मिळतील, काही फंडमधनं तुम्हाला 11% रिटर्न्स मिळतील. पण ह्या सगळ्यांचं जर तुम्ही ॲव्हरेज केलं तर जवळपास तुमचा पोर्टफोलिओ जर डायव्हर्सिफाय असेल तर आरामशीर तुम्हाला 13 ते 14% रिटर्न्स मिळू शकतात जर तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय असेल तर. आणि याच 10 लाख रुपयाचे मग होतील तुमचे जवळपास 37 लाख रुपये. आता बरेच लोक म्हणतील की कॅल्क्युलेशनवरती तुम्ही दाखवता एवढी अमाऊंट होते पण ॲक्च्युअलमध्ये तेवढी होत नाही. पण त्या लोकांची अशा प्रकारची वेल्थ क्रिएट का नाही होत तर ते एकतर प्रॉपर फंड सिलेक्ट करत नाही, कोणत्याही फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा सेफ फंड म्हणजे ज्याला डेफ फंड असं म्हटलं जातं त्या फंडमध्ये ते लोक जातात, किंवा ते जी इन्व्हेस्टमेंट करतात ते लाँग टर्म न करता शॉर्ट टर्मसाठी करतात. म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगितलं, इन्व्हेस्टमेंट काढून घेतली, परत दुसऱ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, परत तिथून पण चांगले रिटर्न्स नाही मिळाले, परत तिथून काढून घेतले, तिसऱ्या फंडमध्ये गेले. तर अशा प्रकारे जर स्विचिंग केलं तर तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळणार नाहीत, त्यातून वेल्थ क्रिएट होणार नाही. आता हे तर झालं मी लमसमचं सांगितलं. जर आता काही लोक असे पण आहेत की त्यांना SIP सुद्धा सुरू करायचे आहे. समजा 20,000ची SIP जर त्यांनी सुरू केली पुढच्या 10 वर्षासाठीच आणि 12%च्या रिटर्नच्या हिशोबाने पुढच्या 10 वर्षामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट असणारे जवळपास 24 लाख रुपये आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणारे जवळपास 46 लाख रुपये जर 12% रिटर्न्स त्या फंड्सने दिले तर. आणि जर त्या फंड्सने खूप चांगले रिटर्न्स दिले आणि 15% आपण रिटर्न्स कन्सिडर केले, टोटल इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू असणार आहे 24 लाख रुपये आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणारे जवळपास 55,73,000 रुपये. एवढे चांगले रिटर्न्स आपल्याला SIPमधून सुद्धा मिळू शकतात. जर तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकत नसाल तर तुम्ही SIP स्टार्ट करून सुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता. आणि जर तुम्हाला SIP सुरू करायची असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.